ब्लू पॅन्थर सांगतो तो इतिहास, आजच्या दिवशी जे घडले खास. बालपण आणि संघर्ष. 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे एक अतिशय खास बाळाचा जन्म झाला, ज्याला पुढे संपूर्ण जग प्रेमाने बाबासाहेब म्हणू लागले. त्यांचे कुटुंब साधे होते, पण त्यांचे घर प्रेमाने आणि त्यांच्या भविष्याविषयीच्या मोठ्या स्वप्नांनी भरलेले होते. लहानग्या बाबासाहेबांना गोष्टी खूप आवडायच्या. त्यांचे वडील त्यांना दिव्याच्या प्रकाशात वाचून दाखवायचे. पुस्तके म्हणजे जगातील कोणतेही दार उघडू शकणाऱ्या जादूच्या चाव्या आहेत, ही शिकवण त्यांच्या वडिलांकडूनच मिळाली. जेव्हा छोटे बाबासाहेब शाळेत गेले, तेव्हा केवळ त्यांच्या जातीमुळे त्यांना वर्गात बसू दिले जात नसे. त्यांना बाहेर एका गोणपाटावर बसावे लागे, पण ह्यामुळे त्यांनी शिकण्याची जिद्द कधीच सोडली नाही. एका उन्हाळ्याच्या दिवशी लहानग्या बाबासाहेबांना खूप तहान लागली होती, पण जेव्हा त्यांनी गावातील विहिरीचे पाणी पिण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी त्यांना हाकलून दिले. केवळ त्यांच्या जातीमुळे त्यांना ही अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली. एकदा आपल्या वडिलांना भेटायला जाताना बाबासाहेब आणि त्यांच्या भावंडांना स्वतःची बैलगाडी स्वतःच चालवावी लागली, कारण गाडीवाल्याला त्यांच्या शेजारी बसायचे नव्हते. तो एक एकाकी प्रवास होता, पण त्यातूनच ते अधिक खंबीर बनले. पण सगळेच वाईट नव्हते. एका उत्तम शिक्षकाने छोट्या बाबासाहेबांची बुद्धिमत्ता ओळखली. त्यांनी स्वतःचा डबा त्यांच्यासोबत वाटून खाल्ला आणि त्यांना एक असे आडनाव दिले, जे पुढे जगप्रसिद्ध झाले, आंबेडकर. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात राहताना तरुण बाबासाहेबांना अभ्यासासाठी शांत जागा मिळत नव्हती. त्यामुळे ते रात्री उशिरा रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचे. ते हे जग अधिक सुंदर बनवण्याचं स्वप्न पाहत होते.